विद्यार्थी मित्र हो, 8 दिवसाच्या या स्टॉक मार्केटच्या लेक्चर सिरीज मध्ये आजच्या या दुसऱ्या दिवशीचं पुष्प गुंफण्यासाठी सोपान सर या ठिकाणी उपस्थित आहेत. टेक्निकल अनालिसिस किंवा तांत्रिक विश्लेषण स्टॉक मार्केटमध्ये अत्यंत महत्वपूर्ण असतं आणि त्याची एबीसीडी देखील आपल्याला खरं तरी माहीत नसते. पण सरांनी काल अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरुवात करून विद्यार्थ्यांना यामध्ये रुची निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वकपणे सरांचा शब्द ना शब्द टिपला पाहिजे आणि ज्या वेळेला आपण स्टॉक मार्केटमध्ये पुढील आयुष्यात व्यवहार करू त्यावेळेला या तांत्रिक विश्लेषणाचा निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे. तर आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानासाठी मी सरांना विनंती करतो की सरांनी आजच्या दुसऱ्या दिवशीचे व्याख्यान सुरू करावं. सर, थँक्यू मच. आर्ट युअर लेक्चर सर. येस सर, दुसरा दिवस आहे टेक्निकल अनालिसिस फॉर. सर इकडे जे आहे ना माझी व्हिडिओ ऑफ ठेवतोय. इट्स बिकॉज ऑफ थोडंसं नेटवर्क कंजेशन असेल तर तो लोड येणार. सो डेफिनेटली. आणि इथे आजच्या दिवशी आपण समजून घेणार सपोर्ट अँड रेजिस्टन्स. सपोर्ट अँड रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे. सपोर्ट अँड रेजिस्टन्सची व्हॅल्यू मोर दॅन 30% मी पकडतो. 100% एक पूर्ण असेल तर त्याच्यामध्ये 30% सपोर्ट अँड रेजिस्टन्स आहे. इतर पुढच्या 20 मिनिटात मला एवढा कॉन्फिडन्स आपल्या सगळ्या स्टुडंट्स वरती ते समजून घेतोय की सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे सगळ्यात क्रुशियल पार्ट आहेत. तर ते आपण इकडे समजणार आहोत. सो गाईज आजचं सेशन याचं मी ट्राय करणार आहे की आपल्याला जास्तीत जास्त इझिएस्ट वे मध्ये मी ते कव्हर करेन आणि जास्त आपल्याला कॉम्प्लिकेशन्स नाही होणार आहेत. सो पहिले आपण सपोर्टची एक डेफिनेशन समजून घेऊ. सपोर्ट इज अ रेफरन्स लेवल की ज्या ठिकाणी कंटिन्युअसली मार्केटमध्ये एखादा स्टॉक जर खालती येत असेल. गाईज सपोर्ट हा जो वर्ड आहे इंग्लिश वर्ड आहे, त्याला जर आपण मराठीत ट्रान्सलेट केलं तर सहारा किंवा आपल्याला एक कुशन जे भेटतं. म्हणजे समजा कंटिन्यू बेसिस वरती जर तुम्ही पडताय किंवा तुम्ही खाली पडताय जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जो हात ठेवता आणि तिकडनं तुम्ही परत एकदा उभे राहू शकता. सो ती लेवल ही स्टॉक मार्केटमध्ये सपोर्ट लेवल म्हणून ओळखली जाते. म्हणजे पर्टिक्युलर स्टॉक समजा 100 रुपयावरून खालती येतोय आणि त्याला 80 रुपयावरून तो परत बाउन्स बॅक करू शकला आणि परत तिकडनं परत 100 रुपयाला जाऊ शकला, तर ती जी लेवल आहे ना त्याला आपण सपोर्ट लेवल असं म्हणतो. सपोर्ट लेवल ज्या आहेत त्याचं आपण जेव्हा ग्राफिकल अंडरस्टँडिंग करून घेऊ तेव्हा आपल्याला ते अजून इझी वे मध्ये समजणार आहे. बट राईट नाव तुम्हाला एवढं समजायचं आहे, सपोर्ट इज अ पर्टिक्युलर सिच्युएशन की जिथे आपल्याला पडताना एक चांगला सपोर्ट होतो किंवा एक चांगली एक अशी लेवल आहे की त्याच्या खाली आपण पडत नाही, त्याच्या खाली आपण अजून पडू शकत नाही. तिकडे आपल्याला इन फ्युचर मध्ये बाउन्स बॅक करण्यासाठी ती लेवल असते. सो ह्याला मी थोडंसं ग्राफिकल वे मध्ये समजवण्याचा ट्राय करतो. जसं की इथे आपण बघतोय, काल आपण कॅन्डल्स शिकलो, कॅन्डल्स कशा रीड करायच्या त्या. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जस्ट मी इथं ड्रॉ करतो जेणेकरून आपल्याला सगळ्यांना समजेल. इकडनं जर आपण बघत असू तर हा स्टॉक कंटिन्युअसली खाली आलाय, बट ह्या लेवलवरून त्यांनी परत बाउन्स बॅक केलाय. सेम परत स्टॉक इकडे खाली आलाय, ह्या लेवलवरून त्यांनी बाउन्स बॅक केलाय. असं जर आपण कंटिन्युअसली बघत जाऊ. सो इथे त्यांनी जी ब्लू लाईन ड्रॉ केली त्याला मी जस्ट एक हायलाइट करतो रेड लाईनने जेणेकरून तुम्हाला समजेल. ही जी त्यांनी इथे जी लाईन बनवली आहे ही जी लेवल आहे ही सपोर्ट लेवल आहे. इथे पर्टिक्युलर स्टॉकला सपोर्ट भेटतोय, इकडनं तो स्टॉक तुम्ही बघू शकता जेव्हा जेव्हा ह्या लेवलला येतो तिकडनं परत बाउन्स बॅक करतोय. परत इकडनं जर बघा परत बाउन्स बॅक झालेला आहे. म्हणजे स्टॉक जो आहे तो 7 रुपयावरून परत 14 रुपये, परत 7 रुपयावरून परत 14 रुपये अशी मोमेंटम दाखवतोय. आणि हे जे इथे आपण जे लेवल या ट्रू लेवल्स आहेत, या आपण थिओरिटिकल वे मध्ये नाही बनवल्यात. तर हे एक लाईव्ह एक्झाम्पल आहे. स्टॉक जो आहे तो लिस्टेड आहे आपल्या मार्केटमध्ये, डेफिनेट नाहीये. इट्स फ्रॉम युरोप, इट्स फ्रॉम फॉरेन मार्केट. बट हे एक आयडियल इकडे आपल्याला एक एक्झाम्पल दिसतंय. इव्हन इफ यू वॉन्ट यू कॅन चेक दिस एक्झाम्पल ऑन investopedia.com जे मी तुम्हाला काल तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की जिथे तुम्ही जाऊन
तुम्हाला स्टॉक मार्केट रिलेटेड कुठल्याही कन्सेप्टची तुम्हाला डाऊट असेल तर त्यांनी खूप सुंदर प्रकारे त्यांनी इलॅबोरेट केलेलं आहे. आणि खूप ते जर तुम्ही कंटिन्युअसली रीड कराल तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही स्टॉक मार्केटची बऱ्याचशा टेक्निकल वर्ड्स इझिली समजू शकाल, तुम्हाला डिफिकल्टीज नाही येणार आहेत. देन गाईज आता सपोर्ट लेवलचे थोडेसे की पॉइंट्स आपण समजून घेऊ की ही जी लेवल आहे ती ओव्हर अँड ओव्हर टाइम मध्ये टेस्ट होते, कंटिन्यू बेसिसवरती ही लेवल टेस्ट होते. देन सपोर्ट जी लेवल जी आहे ती तुम्हाला इझिली आयडेंटिफिकेशन साठी असते आणि तिकडे येणारा जो बाउन्स बॅक आहे किंवा आपण त्याला म्हणतो पुल बॅक हा स्टेबल असतो आणि तिकडनं तुम्हाला चांगले बाईंग अपॉर्च्युनिटीज दिसतात, तिकडनं तुम्हाला परत पॉझिटिव्ह साईडला अप्रोच होताना दिसतो. आता याच्यामध्ये जे आहे मुव्हिंग एव्हरेजेसचा पण वापर केला जातो, जो आपण आज शिकणार आहोत. मुव्हिंग एव्हरेजेस आपण डिस्कस करणार आहोत आणि याचं समजून घेणं की मुव्हिंग एव्हरेज बेसिसवरती आणि कॅन्डलस्टिक बेसिसवरती आपण कशा प्रकारे सपोर्ट अनालाइज करू शकतो आणि कशा प्रकारे आपण त्याचा बेनिफिट घेऊ शकतो. सो गाईज आता सपोर्ट लेवल सगळ्यांना समजली आहे का? सपोर्ट लेवल कशी रिकॉग्नाइज करायची आणि सपोर्ट लेवलचा मिनिंग काय आहे सपोर्ट या वर्डचा? Guys, I want response from you. Yes, thank you. ओके, सो आपण ही सपोर्ट आहे. तसंच गाईज आपण जेव्हा एखादं चांगलं काम करत असतो किंवा आपण एखाद्या पॉझिटिव्ह साईडला जात असतो त्यावेळी बऱ्याचदा आपल्याला थांबवलं जातं किंवा एक अशी सिच्युएशन येते की ज्याच्या पुढे आपल्याला जाता येत नाही काही वेळासाठी, तर त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. जसं सपोर्ट ही एक लेवल आहे जिकडनं आपल्याला बाउन्स बॅक भेटतो, पुल बॅक भेटतो, आपण परत तिकडनं पॉझिटिव्ह साईडला जातो. तसंच रेजिस्टन्स वरून आपल्याला पुश केलं जातं खालच्या साईडला. रेजिस्टन्स हा सेलर्सचा झोन असतो जिथे ते कंटिन्यू बेसिसवरती सेलिंग करत असतात, सेलिंग प्रेशर असतो. दे आर ट्राइंग टू पुश अस ऑन अ डाऊन साईड. Simply, we need to understand support is a level where we get pullback opportunity and buying opportunity. Resistance is a level where we will get selling opportunity और वहां से हमें पुश किया जाएगा. तो रेजिस्टन्सचा आपण एक एक्झाम्पल बघू. सेम स्टॉक आहे, इथे जर आपण बघू तर 14 आणि 16च्या मध्ये इकडे जी ब्लू लाईन त्यांनी ड्रॉ केलेली आहे तिथे आपल्याला कंटिन्यू बेसिसवरती एक प्रेशर येताना दिसतोय. वन सेकंड गाईज, इथे जर बघत असतो आपण जी रेड लाईन इथे ड्रॉ केली आहे इथे जेव्हा जेव्हा स्टॉक इथे टच होतोय ना तेव्हा स्टॉक खालती येतोय. म्हणजे पहिल्यांदा इथे टच झालाय, देन स्टॉक 15 रुपयावरून परत 8 रुपयाला आलाय, देन सेकंड टाइम इथे टच झालाय, देन स्टॉक परत एकदा खालती आलेला आहे. जेव्हा जेव्हा स्टॉक इथे आलेला आहे तेव्हा इथे त्याला रेजिस्टन्स फेस झालेला आहे. सो गाईज सांगायचं मला हे आहे, रेजिस्टन्सला जेव्हा आपण टच करतोय तेव्हा आपल्याला सेलिंग प्रेशर येतोय. जसं आपण जस्ट एक्झाम्पल बघितलं होतं काही वेळा आधी जे आपण डेफिनेशन वाचत होतो तर तिथे आपल्याला दिसलेलं की ही जागा आहे तिथे आपल्याला सेलिंग प्रेशर येणार आहे, सेल ऑफ होणार आहे. तर ह्याचे जे की पॉइंट्स एकदा समजून घेऊ आपण की अगेन सेमच आहे, त्याच्यामध्ये कुठली चेंज नाहीये. फक्त आपल्याला रेजिस्टन्सचा जेव्हा आपण विचार करत असू तेव्हा आपल्याला सेलिंग साईडचा विचार करायचा आहे. चार्टच्या जेव्हा आपण चार्ट अनालाइज करत असतो रेजिस्टन्स हा नेहमी डोक्यावरती येतो आणि सपोर्ट हा नेहमी पायाकडे असतो. म्हणजे बॉटमला जो असतो तो सपोर्ट आहे आणि जो आपल्या हेड साईडला टॉप साईडला जो असतो तो रेजिस्टन्स असतो. सो गाईज तुम्हाला रेजिस्टन्स ही कन्सेप्ट समजलेली आहे का? Yes, sir. Yes. Yes, sir. Anybody has any doubt about support and resistance? No. Okay. समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या कन्सेप्टला जाऊ. याचं रिझन म्हणजे मी तुम्हाला एवढं आपण जे काल जे मी तुम्हाला सांगत होतो की बेसिक्स जे आहेत ना ते आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतात. याचं रिझनच हे आहे. आता बघा किती इझिली आपल्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्स समजलंय. आता याचं थोडंसं आपण प्रॅक्टिकल वे मध्ये करून बघू.
प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला काही अँसर्स कसे शोधायचे आहेत, कसे आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचे ते एकदा समजून घेऊ आपण इथे. जसं आपण इन्व्हेस्टिंग आलेलो आहोत, इंग्लिश, इंडियन इंग्लिश आपण इथे सिलेक्ट केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या टेरिटरी मधले ओके. देन इथे आपण एक स्टॉक सिलेक्ट करूयात, विच इज माय वन ऑफ मोस्ट फेवरेट स्टॉक, ICICI बँक आपण सिलेक्ट करू. ओके, ICICI बँक मध्ये सिलेक्ट केलेला आहे. त्याचे टेक्निकल चार्ट सुद्धा आपण बघून घेऊ. जो आपण लेआउट काल सेव्ह केलेला इथे तो ओपन करू. बँक मी ते सिलेक्ट केलेला आहे. ओके. सो गाईज, जसं मी तुम्हाला सांगत होतो की एक अशी लेवल आपल्याला शोधायची आहे जिकडे कंटिन्युअसली स्टॉक जो आहे त्याला रिजेक्शन भेटतंय किंवा तिथे सेल ऑफ येतोय, ती आपल्याला चार्टच्या. आता आपण चार्ट अनालाइज जेव्हा करत असतो तेव्हा वी नीड टू अंडरस्टँड वन थिंग. चार्ट जो आहे तो नेहमी आपल्याला राईट वरून लेफ्ट साईडला बघायचं आहे. जेव्हा आपण टेक्निकल अनालिसिस करतो, अनालाइज करत असतो, त्यावेळी आपल्याला चार्ट जो आहे ना तो काही असा बघायचा आहे. आणि प्रत्येक लेवल टू लेवल आपल्याला समजत जायचंय की सर्टन लेवलवरती काय जजमेंट आलेली आहे किंवा सर्टन लेवलचं इंटरप्रिटेशन काय आहे. जसं की आता मी तुम्हाला म्हणालो की असं आपल्याला बघलं जायचं. सो इथे जर मी बघतोय तर कंटिन्युअसली स्टॉक जो आहे इथे जर तुम्ही बघत असाल तर दोनदा ICICI बँकला 591 ला एक सपोर्ट भेटलाय. म्हणजे जस्ट मी त्याला ड्रॉ हे करतो, बुलेट करतो. ही एक लेवल आहे, इथे एक सपोर्ट भेटलाय, इथे एक सपोर्ट भेटलाय. आता ह्याला एक आपण एक हॉरिझॉन्टल लाईन इथे ड्रॉ करू. मी इकडनंही जाऊन ड्रॉ करू शकता हॉरिझॉन्टल लाईन, किंवा त्याचा जो शॉर्टकट आहे तो आहे Alt-H. सो जसं मी इथे क्लिक करेन ही एक हॉरिझॉन्टल लाईन इथे आलेली आहे आणि हा माझा पहिला एक सपोर्ट बनलेला आहे. ओके. सो इथे परत एकदा जेव्हा स्टॉक येणार आहे ना तो इकडनं बाउन्स बॅक करणार आहे. आता आपल्याला म्हणजे इकडनं चार्ट मी राईट टू लेफ्ट बघत चाललोय तर मला इकडे कंटिन्युअस एक रेजिस्टन्स कुठला दिसत नाहीये. बट इथे जर तुम्ही बघाल, जसं जसं चार्ट आपण बघत चाललोय, इथे एक लेवल होती जिथे कंटिन्यू बेसिसवरती ICICI बँक जो आहे तो अडकत होता. म्हणजे इकडनं खालतून वरती आला, ICICI बँक खालतून वरती आली आणि इथे वरच्या लेवलला ICICI बँक अडकलेली आहे. इथे अडकली आहे, देन इथे एकदा अडकली आणि त्याच्यानंतर ICICI बँक कंटिन्युअसली खाली पडलाय. इथे जसं तुम्ही बघाल की इकडनं एकदा अडकून बाउन्स बॅक झाला, पण नंतर कंटिन्युअसली स्टॉक खालती आलेला आहे आणि खालतीच राहिला. म्हणजे 551 रुपये ही एक अशी लेवल होती जी इन फ्युचर मध्ये, म्हणजे मला आता राईट साईडला माझ्या चार्टवरती फ्युचर मध्ये काय झालंय ते माहिती नाहीये. सो जर मी असं बघत गेलो बाजूला, 1 सेकंड. ओके. सो इथे आपण 551 ला इकडे एक आपण ड्रॉ केलेला रेजिस्टन्स. सो जर मी ते राईट साईडला चेक करत गेलो तर इन फ्युचर जेव्हा कधी स्टॉक तिथे येणार आहे ना अडकणार आहे. म्हणजे जसं इथे जर बघितलं असेल तर मला तेवढं इझिली इकडनं आपल्याला तो वरती जाताना दिसलेला नाहीये. याला दोनदा परत तो अडकला आणि त्याच्यानंतर जेव्हा स्टॉक इकडनं निघाला, जी पुढची आपली कन्सेप्ट आहे, तर त्या हिशोबाने स्टॉक नंतर इकडे वरती गेलाय. सो गाईज, आपण आता 2 लेवल शोधलेले आहेत. एक म्हणजे पहिलं आपण इकडे रेजिस्टन्स शोधला आणि पुढे जर बघितलं असेल तर इथे आपल्याला एक सपोर्ट भेटलेला आहे. सो गाईज, तुम्हाला इथे 2 कन्सेप्ट, इम्पॉर्टंट कन्सेप्ट समजले आहेत का, की चार्ट हा नेहमी आपल्याला राईट साईड वरून लेफ्ट साईड वरती जाताना बघायचा आहे आणि
त्याच प्रकारे आपला जो सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे चेक करत असताना चार्टच्या म्हणजे सध्याच्या सिच्युएशनला जर इकडे मी बघेन तर आयसीआयसीआय बँकच्या करंट रेटच्या खालती जो असणार आहे तुम्हाला सपोर्ट आहे आणि वरती जे असणार ते रेजिस्टन्स आहे. सो सपोर्ट साईडला माझ्याकडे हा जो एक आहे पहिला सपोर्ट आहे 591 ला आणि जो माझा रेजिस्टन्स होता इथे 551 ला तो जसा ब्रेक झालाय ना त्याच्यानंतर हा एक सपोर्ट क्रिएट झालाय. सो मी अजून एक गोष्ट सगळ्यांना आता ऍडिशन करतोय. ही एक गोष्ट समजून घ्यायची आपल्याला, जसं आपण कॅन्डल्सचा प्रकार समजून घेतलेला म्हणजे क्लोजिंग कशा बघतो आपण. ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग ही वरती असते, रेड कॅन्डलची क्लोजिंग ही खालती असते, हे आपण समजलो होतो. आता आपल्याला इकडे मी अजून एक कन्सेप्ट तशीच सांगतोय जी कंडिशनल आहे आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा कधी आपण एखादा रेजिस्टन्स ड्रॉ करतो, फ्युचर आपल्याला माहिती नाहीये पण बघितले कंटिन्यू बेसिसवर अडकलाय स्टॉक. 551 ला आपण रेजिस्टन्स इकडे ड्रॉ केला म्हणजे ही जी लाईन आम्ही रेड करतो म्हणजे रेड लाईन ही आपल्यासाठी रेजिस्टन्स होती. बट जसं जसं आयसीआयसीआय बँक ही लेवल तोडून वरती चालला गेलेला आहे तसं ही जी रेड लाईन जी पहिली आपल्याला रेजिस्टन्स होती पास्टमध्ये ती आज आपल्यासाठी एक सपोर्ट बनलेली आहे. सो गाईज तसंच समजा इन फ्युचर म्हणजे मला सांगायचं हे आहे की आजचा जो रेजिस्टन्स आहे आफ्टर ब्रेकआउट तो सपोर्ट बनणार आहे फ्युचरसाठी आणि आजचा जो सपोर्ट आहे तो आफ्टर ब्रेकआउट ब्रेकडाऊन हा आपल्यासाठी रेजिस्टन्स बनणार आहे. सो गाईज त्याच्यासाठी आपल्याला एक कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. जे मी ब्रेकआउट जे म्हणतोय त्याची एकदा कन्सेप्ट आपण समजून घेऊ. ब्रेकआउट म्हणजे पर्टिक्युलर सपोर्ट किंवा रेजिस्टन्स यांच्या वरती किंवा खालती होणारी मोमेंटम. म्हणजे जस्ट तुम्हाला एक अजून इकडे एक्झाम्पल समजून घेऊ. जसं की आपण आता जे शिकलेलो आहोत की सपोर्ट हा नेहमी मला चार्टच्या खालती भेटणार आहे, ज्याने तर रेड इथे बघतोय, आणि रेजिस्टन्स हा माझ्या नेहमी चार्टच्या वरती असणार आहे. सो याच्यामध्ये सपोर्ट लेवल ब्रेक होते ना, म्हणजे समजा तुम्ही कंटिन्युअसली पडताय आणि तुम्हाला इकडे सपोर्ट भेटला, इकडे तुम्हाला थांबवलंय, बट तो सपोर्ट जेव्हा तुटतो, आपला सपोर्ट जेव्हा तुटतो तेव्हा आपल्याला दिसतं की कशा प्रकारे एक खूप जोरात फॉल येतो, खूप जोरात आपण खाली पडतो. सो त्याला आपण ब्रेकआउट असं म्हणतो. तसंच जर तुम्हाला कोणीतरी कंटिन्युअसला थांबवतंय, म्हणजे समजा एक डोअर आहे आणि ते तुम्ही ओपन करण्याचा ट्राय करताय, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा इथे ट्राय केलंय, एकदा ट्राय केलंय, दुसऱ्यांदा ट्राय केलं, तिसऱ्यांदा ट्राय केलं, परंतु तिसऱ्यांदा इकडे जर बघाल दिस इज इथे पहिल्यांदा तुम्ही ट्राय केलंय, दुसऱ्यांदा इथे ट्राय केलंय, आणि जसं तुम्ही तिसऱ्यांदा ट्राय करता आणि जेव्हा तो दरवाजा उघडतो ना तेव्हा जो फोर्स असतो दरवाजा उघडल्यावरती आतमध्ये जाण्याचा आपला, तर त्याला आम्ही ब्रेकआउट असं म्हणतो. आता काही ब्रेकआउट जे आहेत ते दोन फ्लो मध्ये असतात. एक म्हणजे वरती जाणारा जो रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर, म्हणजे हा जो रेजिस्टन्स इथे होता तसा जो ब्रेकआउट तो अपसाइड ब्रेकआउट आहे. आणि खालच्या बाजूला जो सपोर्ट असतो तो जेव्हा खालती तुटतो, सपोर्ट जसा तुटतो तो जेव्हा एक ब्रेकआउट येतो त्याला आम्ही डाऊनसाइड ब्रेकआउट असं म्हणतो. सो गाईज ब्रेकआउट वाली कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे का सगळ्यांची? परत एक येस सर. सर आवाज 1 सेकंड. या आय थिंक मला वाटतं म्यूट ऑल झाला होता त्याच्यामुळे नॉट एबल टू हिअर. या सो इथे जर आपण बघत असू, जेव्हा समजा इन फ्युचर काय झालं ते मला माहिती नाहीये, बट इकडे मला कंटिन्युअसली दिसतोय की मला स्टॉकला जसं इन फ्युचर मध्ये हा रेजिस्टन्स जो आहे ना तो मला
अडकलो आहे. जसं इथे मी बघतोय, इथे मी अडकलो सुद्धा आहे, इथे मी अडकलो सुद्धा आहे. बट जसा हा रेजिस्टन्स तुटणार, जसं मी आता आपण ब्रेकआउटचं शिकलेलं, ही जी ग्रीन कॅन्डल आहे, ही ग्रीन कॅन्डल बघा किती सडनली वरती गेली आहे. म्हणजे एकाच दिवशी आय एम एक्सपेक्टिंग, एकाच दिवशी जो आपला इकडचा मोमेंटम जो झालेला आहे, स्टॉक जो आहे त्याचा प्रिव्हियस क्लोज होता 537 चा आणि रुपयाचा. म्हणजे मोमेंटम जी आहे ना, मोर देन 6% मूव्ह झालेला आहे एकाच दिवसामध्ये. स्टॉक जो दिवसाला फक्त 1 ते 1.5% मूव्ह होत होता, त्याच्या 6 पट तो मूव्ह झालेला आहे. तर ही जी पॉवर आहे ही आपल्याला दिसते ब्रेकआउट्स मध्ये. आणि दुसरी एक कन्सेप्ट आपल्याला अजून एक लक्षात ठेवायची आहे, आजचा जो रेजिस्टन्स आहे तो इन फ्युचर माझा सपोर्ट बनणार आहे आणि आजचा जो सपोर्ट आहे तो माझा रेजिस्टन्स बनणार आहे. म्हणजे जसे स्टॉक इकडनं, जसा आयसीआयसीआय बँक हा इकडनं वरती गेला, जस्ट एकदा क्लिअर करतो हे, ओके, जसा ह्या लेवलला ब्रेक करून वरती गेला तसा ही लेवल एक सपोर्ट बनलेली आहे. म्हणजे इन फ्युचर जेव्हा कधी आयसीआयसीआय बँक तिथे खाली येणार 550 आपण रेजिस्टन्स ड्रॉ केला, तसंच आपण आता एक सपोर्ट ड्रॉ केलेला आहे 591 ला. जेव्हा कधी स्टॉक 591 ला येणार तिकडनं तो परत एकदा बाउन्स बॅक करण्याची ताकद दाखवणार आहे. आणि चार्ट अनालाइज करताना नेहमी आपल्याला एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे आपल्याला राईट वरून लेफ्ट वरती अनालाइज करत जायचं आहे, जेणेकरून आपल्याला सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ना ते रिकॉग्नाइज होतील आणि आपण त्याचा बेनिफिट घेऊ शकतो. असो गाईज, ब्रेकआउट, सपोर्ट, रेजिस्टन्स ह्या कन्सेप्ट सगळ्यांच्या क्लिअर झालेल्या आहेत. येस सर. तिन्ही कन्सेप्ट कालच्या पेक्षा सोपं वाटतं आजचा दिवस? येस सर, डेफिनेटली. ओके, थँक्यू. ऍक्च्युअल कालच्या दिवशी जे आहे आपण काहीच शिकलो नाही होतो. काल आपण फक्त प्रिपरेशन करत होतो आणि जसं मी तुम्हाला म्हणालो होतो की एकदा बेसिक्स वाला दिवस जाईल ना, त्याच्यानंतर आपल्यासाठी सगळ्या कन्सेप्ट इंटरेस्टिंग होत जातील. बिकॉज कॅल्क्युलेटिव्ह गोष्टी आहेत आणि त्याच्या प्रत्येकाचे रूल्स आहेत. आणि त्याच्यानंतर एक जसं मी तुम्हाला सांगत जातोय की सपोर्ट जो आहे ते नेहमी चार्टच्या खाली येणार आणि रेजिस्टन्स हा नेहमी चार्टच्या वरती येणार आहे. आता जर आयसीआयसीआय बँक जर आपण इथे बघत असू, 1 सेकंड गाईज, येस, आयसीआयसीआय बँक जर मी इकडे बघत चाललेलो आहे, ह्याला मी जर थोडासा झूम आउट करेन तर इकडे क्लिअरली दिसतंय की इथे आयसीआयसीआय बँक अडकलेला आहे आणि त्याच्यानंतर वरती गेलाय. देन जर थोडासा आपण इथे जाऊ, कंटिन्युअसली आयसीआयसीआय बँक वरती जाणारा स्टॉकच आहे, त्याच्यामुळे त्याच्यात जास्त असे रेजिस्टन्स दिसत नाही. इथे जर मी बघत असेल तर इथे देखील एक रेजिस्टन्स बनलेला आहे. इथे लाईन ड्रॉ करतो इथे, जर तुम्ही बघताय तर इथे स्टॉक अडकला 2दा, तर तो सपोर्ट कसा बनतो तो बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर इथे प्लीज म्यूट युअर डिव्हाइस. ओके, थँक्यू. इथे जेव्हा आहे, इथे आयसीआयसीआय बँक 2दा रेजिस्टन्स इथे फेस झालेला आहे 225 ला. जसे ही लेवल ब्रेक झाली, आयसीआयसीआय बँक इकडनं बाउन्स झालाय. आता जसं जे मी सांगत होतो की कालचा रेजिस्टन्स जो आहे ना तो ब्रेक झाल्यानंतर त्याच्यावरती स्टॉक गेला की तो सपोर्ट बनतो. इथे बघा, जेव्हा इन फ्युचर आयसीआयसीआय बँक परत ह्या लेवलला आला तेव्हा इकडनं परत बाउन्स बॅक झालाय. 226 वरून स्टॉक परत बाउन्स झालेला आहे 266 पर्यंत. म्हणजे मोर दॅन 10% आहे. तसंच परत एकदा ह्या लेवलवरून सस्टेन होऊन स्टॉक बाउन्स बॅक झालेला आहे. सो गाईज, आता मला वाटतंय सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. सपोर्ट, रेजिस्टन्स अँड ब्रेकआउट. सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहेत यांचे नियम जे आहेत जे आपल्याला फॉलो करायचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ सपोर्ट हा नेहमी आपल्याला बॉटमला येणार आहे चार्टच्या, जसं आपण त्याला राईट टू लेफ्ट बघत जाऊ तो आपल्या बॉटमला येणार आहे. आणि रेजिस्टन्स जो आहे तो नेहमी मला माझ्या डोक्याच्या वरती येणाऱ्या चार्टच्या टॉपला येणार आहे. जसं मी त्याला राईट टू लेफ्ट बघत जाईन तसं. त्याच्यानंतर अप्पर साइड ब्रेकआउट हा रेजिस्टन्स लेवल ब्रेक झाल्यानंतर येतो, त्याच्यामध्ये फोर्स खूप जास्ती असतो. आणि डाऊन साइड ब्रेकआउट हा सपोर्ट लेवल ब्रेक झाल्यानंतर येतो आणि तो
अगेन त्याच्यामध्ये पण फोर्स जास्त असतो. अप्पर साइड ब्रेकआउट जेव्हा होतो ती बाईंग आपल्याला असते आणि ओके, थँक्यू. सो जसं जसं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की अप्पर साइड ब्रेकआउट ही आपल्यासाठी बाईंग अपॉर्च्युनिटी असते आणि डाऊन साइड ब्रेकआउट हा आपल्यासाठी सेलिंग अपॉर्च्युनिटी असते. याचे दोन रिझन आहेत. एक रिझन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे पहिलं, त्याच्यानंतरच आपण दुसरं रिझन इझिली समजून घेऊ शकतो. आता जसं कंटिन्यू बेसिस वरती समजा 1 सेकंड बेस. सो आता आपण जसं इथे बघतोय की ब्रेकआउट्स जे आहेत त्यांचं आपण आता पॉवर आयडेंटिफाय करत होतो की कसं बघायचंय आणि कसं समजून घ्यायचंय. आणि तर रिझन्स सांगतो तुम्हाला काय रिझन्स आहेत, सायकोलॉजिकल रिझन्स सांगतो तुम्हाला मी. समजा ह्या 3 लेवलला अकॉर्डिंग टू आपण जी थिअरी बघितली की रेजिस्टन्सला आपल्याला सेलिंग अपॉर्च्युनिटी भेटते, सेलरचा प्रेशर असतो. सो इथे पहिला सेल केला एकाने, दुसऱ्यांदा सेल केलं, तिसऱ्यांदा सेल केलं. जसं ही लेवल ब्रेक होते ना इन फ्युचर, समजा हा इकडनं बाउन्स बॅक झाला आणि ही लेवल ब्रेक झाली, अप्पर साइड ब्रेकआउट आला, तर त्या सिच्युएशनला या तिघांनाही स्वतःच्या पोझिशन जे आहेत ना त्या एक्झिट करायच्या, त्यांची सेलिंग पोझिशन जी आहे ती संपवून बाईंग करायची. यांचा एक कॉन्फिडन्स आपल्या समोर येतो आणि जेव्हा कुठला स्टॉक क्रिएट होते आणि आपल्याला अजून जास्त कॉन्फिडन्स येते तेजी करण्यासाठी. सो गाईज हे 2 मुख्य रिझन आहेत की ज्याच्यामुळे ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला फ्रेश बाईंग अपॉर्च्युनिटी दिसते. तसंच जेव्हा खालच्या साईडला ब्रेकडाऊन होतो त्या सिच्युएशन मध्ये काय होतं, त्या सिच्युएशनला अगेन प्रेशर जो आहे तो सेलिंग साईडला येतो. इकडे ज्यांनी बाईंग केलेली आहे 1, 2, 3 ह्यांनी जे बाईंग केलेली आहे त्यांना देखील आपले शेअर्स विकावे लागतात आणि हा प्रेशर अजून जास्त क्रिएट होतो आणि कंटिन्यू बेसिसवरती डाऊनफॉल इथे येताना आपल्याला दिसतो, मोठा प्रेशर येताना आपल्याला दिसतो. असो गाईज, आता तुम्हाला ब्रेकआउट अँड सपोर्ट रेजिस्टन्सच्या रिक्वायर्ड ज्या डेफिनेशन्स आणि रिक्वायर्ड असलेले जे नॉलेज आहे ते मी ते ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना डाउनलोड केलेलं आहे. आय होप हे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. इफ यू हॅव एनी क्वेरी रिलेटेड टू दॅट प्लीज आस्क. अदरवाईज आपण पुढच्या कन्सेप्टला जाऊ. आजच्या दिवसातलं जी शेवटची कन्सेप्ट आहे आणि जी पहिला इंडिकेटर इंट्रोड्यूस करणार आहे आजच्या दिवशी त्याच्यावरती आपण फोकस ठेवू. ओके, थँक्यू व्हेरी मच गाईज. आणि मला वाटतं की ही जी टीचिंग स्टाईल आहे ही आपल्या सगळ्यांसाठी हेल्पफुल असेल आणि याचा जे यूज आहे जेव्हा आपण एकदम बेसिक लेवल पासून करत असतो तेव्हा मी नॉर्मली ही टीचिंग स्टाईल यूज करतो, ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी थिअरी पण मी डिस्कस करतो. सो आय होप की तुम्हाला याचा बेनिफिट भेटला असेल. सो गाईज, आज आपण एक नवीन इंडिकेटर शिकणार आहोत, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. आता कोणी आमच्या सगळ्यांसाठी loudly read the anybody from teacher side also can contribute. Sir, what, sir? Hello? Sir, ही definition the read करायची आहे sir आमच्यासाठी. Okay, I will, thank you. I will read it. Okay. An exponential moving average is a type of moving average that places a greater weight and significance on the most of recent data points. The exponential moving average is also referred to as exponentially weighted moving average. And exponentially weighted moving average reacts more significantly to recent price changes that simple moving average in bracket SMA, which applies an equal weight to all observation in the period.
सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सो गाईज, जसं आपण बघितलं, जे आपल्याला सरांनी रीड केलं, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल, त्याच्यामध्ये सिंपल एक गोष्ट आपल्याला समजते की मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे, म्हणजे हे मुव्हिंग ऍव्हरेजची एक डेफिनेशन क्लिअर करतो, देन आपण एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजला जाऊ. मुव्हिंग ऍव्हरेज हे ग्राफिकल इंडिकेशन, ग्राफिकल एक मांडणी असते किंवा एक ग्राफिकल प्रेझेंटेशन असतं आपल्या समोर, की जिथे आपण ऍव्हरेज बेसिसवरती करंट मोमेंटम जो चालू आहे तो समजून घेण्यासाठी ट्राय करतो. म्हणजे आता जे आपण बघितलं, सपोर्ट बघितला, रेजिस्टन्स बघितला, तर हे जे आहेत ना, ते एका प्राइसला स्टिक असतात. म्हणजे 551 हा फिक्स प्राइस आहे, बट स्टॉक जो आहे तो कंटिन्युअसली मूव्ह करत असतो. सो त्याच्या बरोबर त्याचं ऍव्हरेज जे आहे, मोमेंटमचं जे ऍव्हरेज आहे, त्याच्या बेसिसवरती तो सध्या पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे हे समजून घेण्यासाठी मुव्हिंग ऍव्हरेज डेव्हलप झालं. आता मुव्हिंग ऍव्हरेज डेव्हलप झालं तर प्रत्येक जेव्हा आपण एक शोध लागतो, म्हणजे सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे ना, हे कोर आहे मुव्हिंग ऍव्हरेजचं, जसं SMA त्याला आपण म्हणतो. आपण म्हणतो EMA, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज. सरांनी एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजची जी वेटेज जी डेफिनेशन वाचली, त्याच्यामध्ये आपल्याला एक कन्सेप्ट समजली की मुव्हिंग ऍव्हरेज काय आहे. हे ग्राफिकल एक प्रेझेंटेशन आहे आपल्या समोर, कंटिन्युअसली मूव्ह जे होतं त्याचं ऍव्हरेज बेसिस वरती. सो एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज काय करतं, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे मोस्ट रिसेंट डेला सगळ्यात जास्त वेटेज देतं. सगळ्यात जास्त वेटेज म्हणजे समजा मी जर 10 दिवसांचं ऍव्हरेज बघतोय, तर पहिल्या दिवसाचं वेटेज हे सगळ्यात कमी असणार आहे आणि 10व्या दिवसाचं वेटेज हे सगळ्यात जास्त असणार आहे. जेव्हा मी 11व्या दिवशी 10 मुव्हिंग ऍव्हरेज बघत असेल, तेव्हा मला ही कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. सो गाईज, थोडंसं पुढे जाऊ. आता हे थिअरिटिकली पार्ट मध्ये जाण्यासाठी म्हणजे जास्त मी इंटरेस्टेड नाहीये, कारण ते खूप जास्त कॉम्प्लिकेशन होईल. आज आपण खूप 30-35 मिनिट्स मध्ये आपण बऱ्यापैकी ग्रीडिंग करतोय. सो त्याच्यामुळे मी जास्त कॉम्प्लिकेशन्स याच्यामध्ये नाही आणत आहे. एवढं लक्षात ठेवा, जेव्हा कधी आपण इंडिकेटर सर्च करणार आहोत, जसं तुम्हाला जस्ट मी दाखवणार आहे, लक्षात ठेवा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज. आता ह्याच्या मागचं लॉजिक समजून घ्या. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जेव्हा मी वापरतो, तर ते 7 आणि 21 म्हणजे 7 दिवसांचं आणि 21 दिवसांचं का वापरतो. तर गाईज, आय होप की आपल्या सगळ्यांचं फ्युचर अँड ऑप्शन्स डेरिव्हेटिव्ह रिलेटेड बऱ्यापैकी सगळ्यांचं कोपअप झालं असेल. सगळ्यांनी फ्युचर अँड ऑप्शन्सच्या बेसिक्स तरी समजून घेतलेले असतील. आय वॉन्ट युअर फीडबॅक गाईज इन चॅटबॉट, की सगळ्यांचे हे कन्सेप्ट क्लिअर आहेत का. सर, डेरिव्हेटिव्ह मार्केट बद्दल विद्यार्थ्यांच्या मध्ये थोडस रिस्क असल्यामुळे ते कन्सेप्ट जास्त आम्ही डिटेल सांगितलेलं नाही, फक्त बेसिक सांगितलेलं. ओके, ठीक आहे सर. ठीक आहे, म्हणजे बेसिक्सच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगेन की एक एक्सपायरी असते. एक्सपायरी मध्ये गाईज मॅक्झिमम हे 22 डेज असतात. बट जर मोस्ट ऑफ द टाइम आपण जेव्हा बघतो ना, तर त्याच्यामध्ये 21 दिवस 20 दिवस एवढेच असतात ट्रेडिंग डेज एका एक्सपायरी मध्ये. सो त्याच्यामुळे 21 EMA वापरण्याचं रिझनच हे आहे की मोस्ट ऑफ दी बिग मनी जी आहे, फॅट मनी जी असते, मोठा पैसा जो असतो मार्केटमधला, तो FNO स्टॉक्स मध्येच इन्व्हेस्ट होतो. म्हणजे निफ्टी 50चे 50 शेअर्स जे आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर निफ्टी 50 नेक्स्ट जे आहे त्याच्यामध्ये येतं, सेक्टरियल इन्व्हेस्टमेंट येतात. तर हे सगळे शेअर्स जे आहेत फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये अवेलेबल असतात फॉर अ लिक्विडिटी पर्पज अँड फॉर अ हेजिंग पर्पज. त्याचा FNO मध्ये ते अवेलेबल असतात. सो त्याच्यामुळे 21 डेज आलेले आहे. आता जेव्हा आपण फ्युचर अँड ऑप्शन्सचा विचार करत असतो, त्यावेळी फ्युचर अँड ऑप्शन्स मधली जी टाइम व्हॅल्यू जी आहे, इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी असते, याला सुट्ट्या समजत नाहीत. अकॉर्डिंग टू FNO आठवडा हा 7 दिवसाचाच असतो. म्हणजे शनिवार आणि रविवार भले मार्केट बंद असेल तरी सुद्धा टाइम व्हॅल्यू ही मेल्ट होतेच, तरी सुद्धा इंट्रेन्सिक व्हॅल्यूज जे आहेत त्या ऍडजस्ट होतात. आणि सो त्याच्यामुळे 7 हा घेण्याचा एक रिझन आहे. आता तसंच जर हिशोबाने मी बघत असेल तर 21 डेजच्या हिशोबाने इकडे जे नंबर येतोय इनटू जर मी 12 करेन तर ते मला दिसतंय की ते 261 येतात वर्किंग डेज आणि 7 दिवसाचा आठवडा असल्यामुळे ह्या हिशोबाने आपण 7 EMA आणि 21 EMA वापरणार आहोत.
सो याला अजून जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करत आहे, मी लॉजिक समजवलेलं आहे. आता आपण त्याचे एक एक्झाम्पल बघू जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर होतील ते कशा प्रकारे प्लॉट करायचंय आणि ऍक्च्युअल रेजिस्टन्स मध्ये त्याचा यूज कसा होणार आहे. तुम्ही आयसीआयसीआय बँकलाच माझ्यासमोर ठेवतोय, कुठलाही चेंजेस मी करत आहे. आपण डेटाज वरती जो आता जस्ट आपण जो चेक करत होतो त्या बेसिसवरती देन अगेन ह्या ज्या प्लॉटिंग्स केल्या आहेत त्या मी जरा काढून टाकतो कारण ते आपल्याला सध्या नेसेसरी नाही आहेत. सो इथे आपण गेलेलो आहोत. इंडिकेटर्स जे मी तुम्हाला काल सांगितलं होतं, इंडिकेटर सर्च करायच्या वेळी इथे क्लिक करायचंय आणि जे नाव आहे EMA मुव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल ह्याच्यावरती मला फक्त क्लिक करायचं आहे. आपल्याला 2 मुव्हिंग एव्हरेज घ्यायचे आहेत म्हणून याच्यावरती 2दा क्लिक केलेलं आहे. आता हे दोन्ही मुव्हिंग एव्हरेज ह्या साईडला आलेले आहेत इथे तुम्ही बघत असाल आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती आहे 9 आणि 9. सो आपल्याला याची सेटिंग्स चेंज करायची. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला जे सेटिंग्स आहेत जसं इकडे सेटिंग वाला बटन आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचंय. इथे मी गेलेलो आहे सेटिंग मध्ये. त्याच्यानंतर इनपुट्स मध्ये जसं मी म्हटलं 2 इनपुट्स आहेत. पहिला 21 इनपुट टाकायचं आहे. खालती कुठल्याही प्रकारचे चेंजेस आपल्याला करायचे नाहीयेत. त्याच्यानंतर स्टाईल मध्ये जाऊन मी थोडंसं चेंज करणार आहे. मला हे क्लिअरली डोळ्याने दिसलं पाहिजे म्हणून मी कलर करतोय व्हाईट आणि ह्याला ही लाईन जी आहे ती थोडीशी ठीक करतो आहे. थिकनेस मी ते वाढवतोय आणि कलरचा पण थिकनेस मी थोडा वाढवतोय. आता क्लिअरली मला इकडे व्हाईट मध्ये दिसतंय 21 EMA ची व्हॅल्यूज माझ्यासाठी अवेलेबल आहे. सो याला ओके करायचंय. देन सेकंड जो EMA इथे मी प्लॉट केलेला आहे त्याचा व्हॅल्यू मला करायची लेंथ मला करायची आहे 7 जे असं आपण घेतलेलं होतं. स्टाईल मध्ये जायचंय. याचा पण कलर मी करतोय येल्लो आणि ह्याला थोडंसं अजून मी करतोय थिक करतोय. कलर पण थोडासा थिक करतोय जेणेकरून मला ते दोन्हीही दिसतील. तर काही अशा प्रकारे आपल्याला मुव्हिंग एव्हरेज प्लॉट करायचे. आता हे आयडेंटिफाय कसं करायचं याच्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स आपण पुढे आता थोड्या वेळात. म्हणजे हे कसं प्लॉट करायचं तेवढं तुम्हाला समजलंय का इंडिकेटर्स मध्ये जाऊन आणि सेटिंग्स मध्ये जाऊन. ओके, सो गाईज थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स. येस, करतो मी अजून एकदा एक्सप्लेन करतो. आणि नक्की याला थोडंसं समजायला 1-2 मिनिटं लागणार आहेत हे सेटिंग्स कसे करायचे. सो इथे मी इंडिकेटर मध्ये गेलेलो आहे. चार्टवरती गेल्यानंतर इथे मला EMA प्रेस करायचं आहे. मुव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल मला सिलेक्ट करायचं आहे. एकदा क्लिक केलेलं आहे, अजून एकदा क्लिक करायचं आहे, मला 2दा क्लिक करायचं आहे. 2दा हे दोन्ही मुव्हिंग एव्हरेज जे आपल्याला रिक्वायर्ड आहेत ते इथे आलेले आहेत. त्याच्यानंतर मला इनपुट्स मध्ये जायचंय. पहिला मला इथे सिलेक्ट करायचं आहे 21 लेंथ मी सिलेक्ट करणार आहे 21. स्टाईल मध्ये मी जाणार आहे. स्टाईल मध्ये जाऊन मला कलर जो आहे तो व्हाईट घ्यायचा आहे. व्हाईट कलर मी अजून थोडासा थिक करणार आहे. त्याचबरोबर ही लाईन सुद्धा मी इथे थिक करणार आहे, जाड करणार आहे जेणेकरून ते मला इझिली दिसेल, शोधावं नाही लागणार आहे आणि मग ओके करणार आहे. तसंच दुसऱ्या मी क्लिक करतोय, इनपुट्स मध्ये जाणार आहे. त्याची लेंथ जी आहे ती मी 7 करणार आहे. ओके, त्यानंतर स्टाईल मध्ये जाणार आहे. त्याच्यात प्लॉट करणार आहे मी. प्लॉट मध्ये मी येलो कलर सिलेक्ट करणार आहे. लाईन अजून थोडी थिक करणार आहे. कलर सुद्धा मी अजून थोडा थिक करणार आहे आणि देन ह्याला ओके करणार आहे. सो आता इथे प्लॉट केलेले आहे. आता तुम्हाला समजलेलं आहे का कसं प्लॉट करायचं ते? येस सर, येस. ओके, ठीक आहे. सो गाईज डे मधलं सगळ्यात शेवटची कन्सेप्ट वरती मी चाललेलो आहे. मुव्हिंग एव्हरेज प्लॉटिंग आपण तर समजून घेतलेली आहेच. सो आता आपल्याला समजायचं आहे की कशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स आयडेंटिफाय करायचं आहे. सिम्पल गोष्ट सांगतो मी सगळ्यांना आणि आजचा जो टॉपिक आहे तो मी ते कव्हर करण्याचा ट्राय करतो. दोन्ही मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जर स्टॉक प्राइस असेल तर त्या टायमाला स्टॉक जो आहे तो सपोर्ट लेवलच्या वरती आहे. सपोर्ट लेवल म्हणजे दोन्ही मुव्हिंग एव्हरेज त्याच्यासाठी सपोर्ट असणार आहे. आणि जेव्हा स्टॉक प्राइस ही दोन्ही मुव्हिंग एव्हरेजच्या खालती असेल तेव्हा स्टॉक जो आहे तो रेजिस्टन्स मध्ये असणार आहे. दोन्ही मुव्हिंग एव्हरेज त्याच्या डोक्याच्या वरती असणार आहेत. तिथे त्याला रेजिस्टन्स फेस होणार आहे. आता उदाहरणार्थ जस्ट एक तुम्हाला लाईव्ह चालूच आहे तर तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो. आयसीआयसीआय बँक करंट सिच्युएशनला जे मी आता सांगितलं त्याच्यानुसार काही काय आहे त्याच्या तो रेजिस्टन्सच्या जवळ आहे की सपोर्टच्या जवळ आहे सध्या? रेजिस्टन्स. ओके, बरोबर बरोबर सर. म्हणजे दोन्ही मुव्हिंग एव्हरेज जे आहेत ना सध्या त्याला रेजिस्टन्स फेस करतायत.
आणि तसंच आता जो मी जिथे कर्सर घेतोय तर तिथे मला सांगा ही जी ग्रीन कॅन्डल बनली आहे त्याच्यानंतर आयसीआयसीआय बँक हा सपोर्ट साईडला होता, पॉझिटिव्ह साईडला होता की निगेटिव्ह साईडला होता? ओके, आयसीआयसीआय बँक दोन्ही मुव्हिंग एव्हरेजच्या जर वरती असेल तर तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, दोन्ही मुव्हिंग एव्हरेज जे आहेत ते त्याच्यासाठी सपोर्टचं काम करणार आहेत. तसंच म्हणजे ही जी आजची जी शेवटची जी कॅन्डल बनली त्याच्या हिशोबाने दोन्ही मुव्हिंग एव्हरेज त्याला रेजिस्टन्सचं काम करणार आहेत. आता याच्यावरून अजून एक गोष्ट आपल्याला अशी समजते की दोन्ही मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जेव्हा स्टॉक असतो तर तेव्हा तो पॉझिटिव्ह साईडला असतो, अपसाइडेड आहे, बुलिश साईडला चाललेला आहे. दोन्ही मुव्हिंग एव्हरेजच्या खालती जेव्हा असतो तेव्हा तो निगेटिव्ह साईडला आहे, बेरिश साईडला आहे, तिकडनं सेलिंग प्रेशर येतो. गाईज आता जे काही मी लाईन सांगितल्या त्या सगळ्यांना समजल्या आहेत का? येस सर, येस. ओके ओके गाईज, सो आजच्या दिवशी कुठली कन्सेप्ट सगळे डिफिकल्ट वाटली की सगळ्या कन्सेप्ट इझी समजलेल्या आहेत, कुठली डिफिकल्टी नाही आलेली आहे? Sir, why should select 21 and 7 in the moving average? Yes, sir. I already told you. Whenever we did F&O trading, and अजून एक गोष्ट सांगतो, स्टॉक मार्केट जे आहे त्याच्यातलं इक्विटीमध्ये समजा जर 1,00,000 करोडची बाईंग होत असेल तर त्याच टाइमाला ऑप्शन्स मध्ये जी आहे ती 100,00,000 करोडची बाईंग होते, ऑप्शन्स आणि फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये. सो त्याच्यामुळे जेव्हा कधी आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट करत असतो त्या टायमाला आपल्याला एफएनओच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या नेहमी डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. आणि अकॉर्डिंग टू एफएनओ ट्रेडिंग, ट्रेडिंग डे जे असतात महिन्यामध्ये ते 22 डेज असतात. तर एक्सपायरी जी असते ना ती 21 दिवसाची किंवा 20 दिवसाची किंवा 22 दिवसाची असते. मॅक्झिमम 22 डेजची एक्सपायरी असते. सो ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा कधी तुम्ही स्टॉक अनालाइज करत असाल, जसं की आता हा आपण बघतो आयसीआयसीआय बँक, हा सुद्धा एफएनओ स्टॉक आहे. सो हा जो आहे ना ह्या 7 मुव्हिंग एव्हरेज आणि 21 मुव्हिंग एव्हरेजला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतो. म्हणजे मला क्लिअर इंडिकेशन्स भेटतात की इकडनं बाईंग करायची आहे, त्याच्यानंतर आजपासून मला आयसीआयसीआय बँक जो आहे खरेदी तर नाही करायची आहे, पण जर सेल करायचं असेल, प्रॉफिट बुक करायचं असेल तर दिस इज अ गुड अपॉर्च्युनिटी, मी ते माझा प्रॉफिट बुक करू शकतो. सो 7 मुव्हिंग एव्हरेज वापरण्याचं दुसरं रिझन, आठवडा हा 60 दिवसाचा असल्यामुळे एफएनओ मध्ये जर तुम्ही बघाल तर एफएनओ मध्ये मी 21 डेज घेतलेत, बट 7 जो आहे ना तो 30 डेजच्या हिशोबाने घेतलेला, 30 डेजच्या महिन्याच्या हिशोबाने घेतलेला आहे. आता एफएनओ ट्रेडिंग करताना याच्यामध्ये जेव्हा टाइम व्हॅल्यू जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो ती आठवड्याच्या हिशोबाने कॅल्क्युलेट होते, प्रत्येक दिवसाची टाइम व्हॅल्यू कन्सिडर होते, भले ती सुट्टी असून दे, शनिवार असून दे की रविवार असून दे. एफएनओ मार्केटमध्ये जी कन्सिडरेशन जे आहे ते 7 दिवसाच्या हिशोबाने होतं, म्हणून आपण इकडे 7 मुव्हिंग एव्हरेज घेतलेला आहे. 7 मुव्हिंग एव्हरेज हा माझा फास्टेस्ट मुव्हिंग एव्हरेज आहे. तर 21 मुव्हिंग एव्हरेज जो आहे तो माझा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे. Okay, sir, I got that. Sir, how can we interpret the intersection of the two lines? सर राईट नाव ना इंटरसेक्शनला जास्त व्हॅल्यू देऊ नका, कारण आपण अजून तिथे नाही. राईट नाव वी आर ॲट ओनली सपोर्ट रेजिस्टन्स. हाऊ कॅन वी रेकग्नाइज सपोर्ट अँड रेजिस्टन्स एवढंच सध्या आपण शिकतोय. जेव्हा आपण ट्रेंड अनालिसिस उद्याच्या दिवशी तेव्हा मी ते समजवण्याचा ट्राय करेन सगळ्यांना की कसं कसं बघायचं आहे ते. ठीक आहे, बेसिसवरती पण आपण ट्रेंड अनालिसिस करणार आहोत, प्राइस एक्शनच्या बेसिसवरती करणार आहोत. सो त्याच्यामुळे तेव्हा खूप चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. सो ते थोडंसं मिसगाईड न करण्यासाठी आज फक्त एवढंच समजायचं की पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे, सपोर्ट कसं आहे, दोन्ही मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जे आहे जर असेल तर दोन्ही मुव्हिंग एव्हरेज माझ्यासाठी इन फ्युचरसाठी सपोर्ट आहे, आणि जर खालती असेल तर निगेटिव्ह आहे स्टॉक. वरच्या साईडला जे दोन्ही मुव्हिंग एव्हरेज आहेत ना ते मला फेस करणार आहेत, अडकवणार आहेत मला तिथे. सो हे समजून घ्यायचं आहे आपल्याला आज. ओके गाईस, सो आजच्या हिशोबाने मी जो स्टफ घेऊन आलो होतो आपल्या समोर शिकवण्यासाठी तो माझ्याकडून कम्प्लीट झालेला आहे.
आज आपण सपोर्ट, रेजिस्टन्स, ब्रेकआउट्स शिकलेलो आहोत आणि मूव्हिंग एव्हरेजचं प्लॉटिंग कसं करायचंय आणि कशा प्रकारे आपण त्याला ऍज अ सपोर्ट, ऍज अ रेजिस्टन्स कन्सिडर करू शकतो आणि सेलिंग आणि म्हणजे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे रिकॉग्नाइज करू शकतो, हे आपण इकडे शिकलो आहोत. तो काही हे सगळ्यांना समजलेलं आहे टोटल. हो सर, व्यवस्थित समजलेलं आहे. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊया. हो सर, हो डेफिनेटली. हा. तर विद्यार्थी मित्र, आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला सरांनी अत्यंत सोप्या पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स या दोन ज्या संकल्पना स्टॉक मार्केटमध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जे खरं स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करतात त्यांना मुळातच सपोर्ट रेजिस्टन्स जर माहीत असेल तर त्यांना अत्यंत रिस्की पोझिशनला काही वेळेला सामोरं जावं लागत नाही. काही वेळेला अशी स्टॉक मार्केटमध्ये म्हण आहे की फॉलिंग नाईफ डू नॉट कॅच, म्हणजे का पडणारा सुरी कधी कॅच करायची नसते. तर त्यावेळेला आपल्याला ते नेमकं माहित पाहिजे की कोणत्या ठिकाणी रेजिस्टन्स आहे, कोणत्या ठिकाणी सपोर्ट आहे. तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणे होतो. विशेषतः सरांनी मुव्हिंग एव्हरेजच्या बाबतीत अत्यंत सोप्या पद्धतीने एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कशा पद्धतीने प्लॉट कराव्यात याबद्दल माहिती दिली. खरं तरी जे फ्युचर ऑप्शन मध्ये ट्रेड करतात त्यांच्यासाठी ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सरांनी आजच्या दिवशी एक या नॉलेजमध्ये दिलेली आहे की या पद्धतीने आपल्याला तो पिरियड चॉईस करता येतो. तर मी सरांचे विशेष आभार मानतो. यानंतर आमच्या विभागाच्या मध्ये उपस्थित असणारे प्राध्यापक गंगावणे सर या कार्यक्रमाच्या शेवटचे आभार मानतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ते आभार मानावेत. थँक्यू सर. आजच्या या सेकंड लेक्चर साठी सोपान केळुसकर सरांनी अत्यंत मौल्यवान वेळ काढला त्याबद्दल आणि विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या शब्दामध्ये आणि समजेल अशा शब्दांमध्ये समजावून सांगितलं. त्याबद्दल त्यांचे मी विभागाच्या वतीने आणि कॉलेजच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे जे कोणी विद्यार्थी ह्या लेक्चरला जॉईन झाले त्यांचेही आभार मानतो. त्यानंतर आमचे पाटील सर यांनी ह्या लेक्चरची अरेंजमेंट आज केली. विभाग प्रमुख आणि आमच्या विभागातील सर्व स्टाफ यांचे सुद्धा आभार मानतो आणि हा कार्यक्रम सर्वांच्या परवानगीने संपला असं जाहीर करतो. उद्याही सरांचं लेक्चर कंटिन्यू आहे. 19 तारखेपर्यंत आपल्याला लेक्चर ऐकायचं आहे. तर आपण सर्वांनी दररोज 11 वाजता न सांगता जॉईन होणं गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच.